आपल्या जीवनात आणि संतांच्या जीवनामधला फरक मी सांगतो. असे दिवाळीचे दिवस होते आणि दिवाळीच्या दिवसामध्ये एक कोट्याधीश होता. ते म्हणला, बघा विनाश काळ येते, काय गरज आहे का? हाव पुढी मरण मागण हाव पुढी कसं असते. त्यांनी विचार केला की आपलं 100 पिढीला पुरण इतका आपल्याला धन आहे, पण 101 पिढीचं कसं होईल? पागल ती पागल लागलं डोकं खाजवायला. धर्मपत्नीमध्ये का मालक स्वामी, दिवाळीचा सण आहे, तुमच्या चेहऱ्यावर सावरून आल्यासारखं सुकृत्या पडल्यात. दिवाळीच्या सणामध्ये कसं खुश राहायचे, आत्तर फित्तर टाकून टकाटक. तुम्ही एवढे कोट्याधीश आल्यानंतर जणू का आता सावरून आलात. ते म्हणले तसं नाही ग, माझ्या 100 पिढीला पुरल इतकं माझं पशी धन आहे, पण 101 पिढीचं कसं होईल? विचार करू. आज जाऊन द्या म्हणले, आज आहे तर उद्या नाही, क्षण भंगूरचा परवास नाही, तुम्ही 100 पिढीचा विचार करता. ठीक आहे म्हणले, काय नाही म्हणले, जेव्हा मला ह्याचा शोध लागेल तेव्हा मी 101 पिढीचा तेव्हा मी जेवण करणार, जेवण करणार म्हणली. एवढा स्वयंपाक केलेला ती म्हणली फेकून. म्हणजे गिरायक जरा तापलेले म्हणले. मग त्याच रस्त्याने एक फकीर चालला होता. फकीर जात असताना ती म्हणली, आता स्वयंपाक वाटोळ होण्यापेक्षा ओ बाबा इकडे या. काय माय, आमच्या घरी पंचपक्वाने केलेले दिवाळीचा सण आहे आणि माझी एक इच्छा आहे की हे तुम्ही पंचपक्वान अन्न सेवन करावे. त्यांनी सांगितलं की माय मी आता जेवण केले, मी पण जेवण केलंय पण संध्याकाळी नाही म्हणली माय, मी संध्याकाळचा विचार संध्याकाळीच करीत असतो, आता करत नाही. विठाला तडदिशीला उठलं. म्हटलं किती पागलेत म्हणले आपण, हे संध्याकाळचा विचार करत नाही आणि आपण 100 पिढीवरचा विचार करतो. हो, काय करावं? बघितलं का म्हणले, ते फकीर असताना ते संध्याकाळचा विचार करीत नाही, तुम्ही 100 पिढीवरचा विचार करता. गेली आशा पास नेवार